महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। मुंबई विमानतळ सहार कार्गो कॉम्प्लेक्स बंद। कार्गो क्षेत्रात एकाचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर आता या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। मुंबई विमानतळ सहार कार्गो कॉम्प्लेक्स बंद। कार्गो क्षेत्रात एकाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे। मुंबई विमानतळ सहार कार्गो कॉम्प्लेक्समध्ये आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आलेलं आहे। हे कॉम्प्लेक्स आता बंद ठेवण्यात आलेलं आहे। कार्गो क्षेत्रात एकाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे। मुंबई विमानतळावरील आपण ही दृश्य पाहतोय। कार्गो कॉम्प्लेक्स या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेला आहे। कार्गो क्षेत्रात एकाचा अपघाती मृत्यू झालाय। त्यानंतर आता ही आक्रमक भूमिका आंदोलन करण्यात येत आहे। मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याची आपण ही दृश्य पाहतोय। मुंबई विमानतळाबाहेरील ही दृश्य मनसेकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। मनसेने या विरोधात आता आक्रमक पाहायला मिळत आहेत। कार्गो एअरपोर्टच्या कंपनीमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे। काय नेमकी ही पूर्ण घटना आहे आणि कशा प्रकारे हा मृत्यू घडलाय, आपल्याबरोबर ते बातचीत करण्यासाठी मनसेचे सरचिटणीस आहेत, त्यांच्याशी बातचीत करू। सर, काय नेमकं ही पूर्ण प्रकाराची घटना आहे आणि काय घडलंय आणि कशामुळे हे झालंय? असं आहे की हा इंटरनॅशनल कार्गो आहे आणि ते अदानी चालवतं सध्या। पहिला जीव्हीके चालवायचा, आता अदानी चालवतं आणि अदानी चालवत असताना आतमध्ये गाडीची स्पीड आहे 5ची। अशा कंडिशनमध्ये एका मुलाच्या अंगावरतून एक कोल्ड ट्रक जातो आणि त्याचा मृत्यू होतो, दुर्दैवी मृत्यू होतो। हे खूप वाईट आणि दुःखद घटना आहे। इंटरनॅशनल कार्गोमध्ये सिक्युरिटी, तिकडे त्याच्या बाजूला ट्रकचा क्लीनर असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी एकदमच म्हणजे शून्य आहेत। गेटवरती सिक्युरिटीची आणि अदानीची दादागिरी होते। पैशाचा वारेमाप, गाडी जायची असेल त्याच्यावरती पैसे चार्ज आहेत, पार्किंगचे पैसे चार्ज होतात, सगळ्या गोष्टींचा हे त्रास आहे। ह्यांनी जर काय प्रोडक्ट यांचा लेट झाला तर डॅमेज चार्ज लागतात त्यांना। जर आज एका मुलाचा जर आतमध्ये मृत्यू होतोय, त्याचं कम्पेन्सेशन कोण देणार? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। ह्यांचा पास आहे तो अदानीचा पास आहे। पास दाखवा जरा। ह्यांचा पास हा अदानीचा पास आहे। हा बघा, अदानी, हा अदानीचा पास आहे। हा दाखवा तुमचा। काय बातचीत झाली आहे का? ते आतमध्ये आपण गेलेले काही अधिकाऱ्यांबरोबर बोलणं झालं? अदानीचा स्टाफ अजूनही मीटिंग लागून बसला नाहीये। त्यांच्या खालती एक कंपनी आहे सीएससी म्हणून, त्यांची टीम बसली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्या सीएची कंपनीचे जे मालक असतील, त्याला कोणती गॉर्डन, त्या कंपनीकडनं आम्ही तुम्हाला कम्पेन्सेशन घेऊन देतो। तो तर आमचा अधिकारच आहे कामगारांचा, त्या कंपनीकडनं कम्पेन्सेशन घेणं। पण माझ्याबरोबर अजून एक पदाधिकारी आहे, त्यांच्याशी देखील बात करू। सर, काय नाव आहे आपलं आणि काय नेमकं आतमध्ये आपण गेल्यानंतर काय बातचीत झाली? जयेश वारेकर माझं नाव आहे। मी पण इथे जवळ 30-35 वर्ष इथे काम करतो आणि मी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सीएचे संघटनेमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करतोय। ही घटना काल रात्री घडलेली आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे गणेश लोटलीकर म्हणून, वय 47 वय असेल आसपास। मुलगा खूप चांगला आणि तो फक्त जात होता आणि ट्रक हा मागे रिव्हर्ससाठी घेतलं ना, त्यांनी हॉर्न वाजवलं नाही। तसं साहेबांनी सांगितलं की क्लीनर असावा लागतो एका गाडीत, तो क्लीनरही नव्हता। ड्रायव्हरला काय माहिती नाही, ती गाडी त्याच्यावरून गेली। खूप दुःखद घटना काल घडलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही आज पूर्ण सीएचे संघटनातर्फे सर्व कामगारांनी आज संप पुकारलेला आहे। आपलं का कुठल्या अधिकाऱ्यांबरोबर तिकडे आतमध्ये बोलणं झालंय का? काय त्यांच्याबरोबर कम्पेन्सेशनसाठी बोलणं झालंय का? तेच सांगते, अधिकाऱ्यांचं बोलणं म्हणजे ते सीएससी जी कंपनी आहे ती अदानीच्या खाली आहे। ते लोक बोलायला बसले, पण त्यांच्याकडनं आम्हाला बोलणं नाही पाहिजे, आम्हाला अदानीकडनं उत्तर पाहिजे। कारण की एक मुलगा जर आतमध्ये जातोय, त्याचा जीव जातोय, त्याचं कम्पेन्सेशन त्याच्या परिवाराला मिळालं पाहिजे। ते आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला कम्पेन्सेशन अदानीकडनं पाहिजे। ह्यांच्या सगळ्यांचे पास, इथे मला वाटतं 2 ते 3 हजार सीएचे कामगार काम करतात, त्यांचं भवितव्य ह्यांच्या अंगावरती आहे। हा कार्गो जो इंटरनॅशनल आहे, ते करोडोंची उलाढाल होते रोजची आणि एका मुलाच्या जीवाची किंमत कधीच आपण करू शकत नाही, पण त्याच्या परिवाराला काहीतरी मिळालं पाहिजे। त्यांच्या घरातून एका मुलाला नोकरी मिळाली पाहिजे, त्यांची मुलं लहान आहेत, त्यांचा शिक्षणाचा खर्च असेल, ह्या आतमधल्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सिक्युरिटीच्या गोष्टी असतील, तिथे गाडी टर्न मारते, तिथे सिक्युरिटी उभा असला पाहिजे। आतमध्ये ॲम्ब्युलन्स नाही आहे, एक ॲम्ब्युलन्स त्या लोडरसाठी कुठेतरी कोपऱ्यात उभी असते, तीच ॲम्ब्युलन्स इथे येणार। जवळजवळ इथे 5 ते 10 हजार माणसं काम करतात आणि ह्या परिस्थितीमध्ये एक ॲम्ब्युलन्स काम करणार? पूर्ण एअरपोर्ट अंतर्गत लाखो मुलं काम करतात आणि ॲम्ब्युलन्स 1, 2, 3 काय चालवलंय का? जीवाचा खेळ आहे का आमच्या? काय पुढचा निर्णय काय असेल अगर ही भरपाई नाही दिली गेली आणि नाही आपले मागणी पूर्ण झाली तर पुढचा इशारा काय? आज
हे जर कार्गो बंद आहे, ह्या जर मुलांना कम्पेन्सेशन मिळालं नाही या मुलाच्या परिवाराला, आणि हे पुढेही लागू झालं पाहिजे. सर्वात मोठी मागणी हीच आहे आमची की जर कार्गोच्या आतमध्ये कोणाचा जीवितहानी झाली तर त्यांची कम्पेन्सेशनची मागणी ही पुढेही लागू झाली पाहिजे. सिक्युरिटी मेजर्स असतील, नंतर मेडिकल फी, इथे ॲम्ब्युलन्स नाही, डॉक्टर नाही, हे सगळं नाही झालं ना कार्गो बंद राहणार. मोदीजींचं म्हणणं असतं एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट वाढतंय, हे कोणाच्या जीवावर वाढतंय? मोदींना माहीत नाही की हे मुलं काम करतात ना अहोरात्र, तेव्हा हे इंटरनॅशनल कार्गो येतोय आणि जातोय. या गोष्टीचं नीट जर आम्हाला उत्तर मिळालं नाही, आणि अदानीकडनं, दुसरी कोणती कंपनी नाही, अदानीकडनं उत्तर मिळालं नाही तर मुलं अशीच काम बंद करणार. या पूर्ण घटनेत अगर न्याय मिळाला नाही तर आम्ही स्ट्राईक करू आणि कंपनी बंद पडू, असं महाराष्ट्र निर्माण सेनेच्या नेत्यांनी इशारा दिला आहे. कॅमेरामॅन विनोदसह मी महेश गोयल, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.